नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. अण्णा मंत्री म्हणून अरुण सर विचारा. मला माझ्या पक्षाचा, माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून त्या सर्वांना धन्यवाद देतोय. त्या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे की वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असताना कार्यकर्ता, आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र, म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं. आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने, माझ्या नेतृत्वाने, म्हणजे मोदीजी असतील, म्हणजे अमित भाई आहेत, म्हणजे नड्डाजी आहेत, म्हणजे देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आमचे दादा आहेत, या सगळ्या मंडळींनी मला जी काही काम करायची संधी दिली आहे, मला असं वाटतं की बूथ स्तरावरती काम करणार कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार, हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे, प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली. आणि त्यामुळे पुण्यात येताना, पुन्हा घरी येताना आमच्या सर्व सहकारी, आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून आनंद वाटतो आणि एक नवीन जबाबदारी, त्याचं भान निश्चितपणे या सगळ्यातनं माझ्या सोबत मला 100% जाणवलं. अन्य काल एव्हिएशन मिनिस्ट्रीचा चार्ज स्वीकारला ते क्लाउड पोस्ट आणि काही होत नाही म्हणलं की 3 वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचं काम घेऊन आलं होतं. आज त्याच मंत्रिमंडळात त्याच सगळे दादांचंच नेतृत्व होणार, सगळे गेलो होतो तेव्हा. विमानतळाचाच विषय होता, या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या, काही संदर्भ होते,
त्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि काल तिथल्या पत्रकारांनी एकाने विचारलं की आपलेच मराठी पत्रकार होते, त्यांनी विचारलं की तुम्ही 2-3 वर्षापूर्वी साधारणतः इथं आला होता, पुण्याचं काम घेऊन महापौर, आज तुमच्या हातात काही सूत्र आली तर निश्चितपणे तो एक आनंद आहे, समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता संधी मला माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मिळणार. महाराष्ट्र खर तर आपण म्हणतो सहकारातून समृद्धीकडे. महाराष्ट्र राज्य असं आहे की ती एक सहकाराचं मोठं जाळं या राज्यामध्ये आहे. समाजाच्या शेवटच्या माणसाला सहकाराने आधार दिलाय. आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर देशामध्ये जवळपास 8 लाख सहकारी संस्था आहेत, एकट्या महाराष्ट्रात 2.5 लाख आहेत. किती मोठं महत्व सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे. आणि म्हणून या निमित्तानं या खात्याचा एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाटते. माझ्या पक्षानं, माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे प्रामाणिकपणे करणं, दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं, मला हे काय पहिल्यांदा आता करायचं म्हणजे सरकारमध्ये असेल किंवा एव्हिएशन मध्ये नाही. याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. एक तर आता शहर आहे, राज्य आहे, याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे. पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला, राज्याला राहणार. आपल्या पुण्याचे काही विषय आहेत, राज्यातले काही विषय आहेत, याच्यावर खूप काही गोष्टी आहेत. सुरुवात आहे, हळूहळू बोलूया. गप्पा नाही, काही कामासाठी गेलो त्यांच्यासोबत. हा एक चांगला, मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर ज्यांच्याकडे बघून आम्ही काही शिकतो, त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करतो. ज्यांना बघण्यासाठी असं वाटायचं आम्ही त्यांना बघायचंय, आम्ही त्यांना भेटायचं. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्या सोबत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करायची संधी मिळते. खूप काही शिकण्यासारखं आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर काम करायचं म्हणजे दडपण पण शेवटी पुढे काय होणार आहे, संधी जर मिळणार तर सगळ्यांना मिळू शकते ना. असं शेवटी हा ज्या त्या शेवटी वरिष्ठ लेवलचा पातळीवरचा विषय आहे. अण्णा, तुम्ही खरं आता मोठी जबाबदारी आहे, दादासोबत आहेतच. येणारे 8 विधानसभा आपल्या पुण्यात आहेत, त्या अनुषंगाने कशी प्लॅनिंग असणार आहे, कशी तयारी असणार आहे तुमच्या सगळ्यांची? मला राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघात महायुती म्हणून काम करायचं आणि पुढे आमचं सरकार आणायचं. सोशल मीडियावर काही अहवाल व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की लवकरच ट्राय अनेक सिम असणाऱ्या लोकांकडून शुल्क आकारणी करणार आहे. या व्हायरल अहवालावर ट्रायने स्पष्टीकरण दिले. अनेक माध्यमांनी शुल्क आकारणी संदर्भात अहवाल दिले. या बातमीमुळे लोकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण होतं. या बातमीची ट्रायने तात्काळ दखल घेत ही बाब पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. एकापेक्षा अधिक सिम असण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याचा कोणताही हेतू नाही. अनेक लोक त्यांच्या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड वापरत असतात. मात्र यातील एक सिम कार्ड निष्क्रिय मोडमध्ये ठेवल्यास तुम्हाला अशा सिम कार्डवर शुल्क भरावे लागतील. हे शुल्क एकरकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जातील, अशा आशयाचे हे अहवाल होते. आता हे अहवाल एक अफवा असल्याचं समोर आलंय. या अफवा पसरवणाऱ्यांना केवळ जनतेची दिशाभूल करायची आहे, अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी फक्त ट्रायच्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहा, असं आवाहन ट्रायनं केलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एकाही जागेवर विजय संपादन करता आला नसला तरी वंचित बहुजन आघाडीनं 7 जागांवर अन्य पक्षातील उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. या 7 पैकी कोणत्या उमेदवारांचा विजय झाला तर कोणत्या उमेदवारांना पराभवाचा सामना सहन करावा लागला, हे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं 48 पैकी 35 जागा लढवल्या तर 7 जागी इतर पक्षातील उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. यामध्ये सुप्रिया सुळे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, विशाल पाटील आदी नावांचा समावेश होता. वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेले नेमके 7 उमेदवार नेमके आहेत तरी कोण आणि ते या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले की पराभूत, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा जाहीर केला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे या तब्बल 1 लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्यात. कोल्हापुरातून काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना देखील वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा जाहीर केला होता. खासदार राहिलेल्या संजय मंडलिक यांचा पराभव करून
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विजयी झालेत. सांगली लोकसभेच्या रिंगणात अपक्ष उभे असणारे विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटलांच्या प्रचारार्थ जाहीर सभा देखील घेतली होती. भाजपाकडून 2 वेळा सांगली लोकसभेचे खासदार असणाऱ्या संजय काका पाटलांचा पराभव करत विशाल पाटील विजयी झालेत. नागपूरमधून नितीन गडकरींच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणारे काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना देखील वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र या ठिकाणी विकास ठाकरेंचा पराभव झालाय. भिवंडी लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला होता. मात्र निलेश सांबरे यांचा पराभव झाला आणि भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे विजयी झाले. अमरावती लोकसभेतून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात होते. आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र या ठिकाणी आनंदराज आंबेडकर यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून समनक जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या डॉक्टर अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीनं आपला पाठिंबा दिला. मात्र या निवडणुकीत डॉक्टर राठोड यांचा पराभव झाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी झाले. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेल्या 7 उमेदवारांपैकी केवळ 3 ठिकाणीच उमेदवारांना विजय संपादन करता आलाय. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. आज 15 जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस. शाळेची पहिली घंटा या दिवशी वाजते. नवीन वर्ष चालू होतं. सगळी मुलं जी आहेत ती अतिशय आनंदाने पुन्हा एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून शाळेत येतात. त्यामुळेच शाळांकडून सध्या खूप छान प्रकारे सगळ्या या मुलांचं स्वागत केलं जातं. अनेक शाळांमध्ये आपण पाहतो की मुलांचं स्वागत जे ते अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने केलं जातं. त्याच्या मागे काही मुलं आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून ही सगळी मुलं आज पुन्हा एकदा नवीन वर्षासाठी या शाळेमध्ये आलेले आहेत आणि सगळ्यांचे चेहरे खूप हसरे दिसतात. आणि विशेष गोष्ट ही आहे की यांच्या हातात आपल्याला खूप सुंदर असे पोस्टर्स दिसतात ज्यावर काही ना काही चांगले संदेश लिहिलेले आहेत. आणि खरं तर या मुलांचं स्वागत जे आहे ते अतिशय वेगळ्या प्रकारे केलं. म्हणजे आपण नेहमीच पाहतो की फुलं देऊन वगैरे मुलांचं स्वागत केलं जातं. मात्र या शाळेमध्ये फुलं देऊन स्वागत न करता त्यांना एक खूप छान मेसेज दिलेला आहे. कारण का आत्ता या ठिकाणी वासुदेव आलेले आहेत आणि वासुदेवांनी हा सगळा मेसेज जो आहे तो या मुलांपर्यंत कन्वे केला आहे. त्याचबरोबर या मुलांनी सुद्धा काही शपथा घेतलेल्या आहेत. इथे नेमकं काय सगळं हे आहे आपण जाणून घेणार. सर, काय सांगाल, काय नेमका आजचा हा उपक्रम होता? नमस्कार. आज शाळेचा पहिला दिवस 15 जून. आपल्या सर्वांना माहिती आहे की शैक्षणिक प्रवासी जो दिवस असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. की पहिला दिवस आपला कसा जातो. पहिल्या दिवशी एखादी संस्कार जर मुलांवरती केले तर ते निश्चित वर्षभर त्याचं अनुकरण मुलं करतात. तर असं वाटलं की मुलं आजकाल प्लॅस्टिकचे डबे वापरत आहेत, तर स्टीलचा डबा वापरावा. प्लॅस्टिकचं बॉटल्स वापरत आहेत तर स्टीलची बॉटल त्यांनी वापरावी. प्रत्येकजण जंक फूड खातो आहे, तर कमीत कमी जंक फूड खाऊन तुमचा पौष्टिक डबा असावा, स्क्रीन टाईम कमी असावा, घरी गेल्यावरती तुम्ही शुभंकरोती म्हणावी, व्यायाम करावा, रोज सकाळी लवकर उठावं. आणि असं वासुदेव संदेश देतो आहे. बरं, वासुदेव दान मागतो आहे कोणाकडे, तर मुलांकडे दान मागतो आहे. दान पावलं म्हणून वासुदेव मुलांकडे दान मागतो आहे. की मुलांकडे दान मागतो आहे की तुम्ही लोक सकाळी लवकर उठून आपले संस्कार जपा, आपली परंपरा जी आहे ती जपा आणि भरपूर शिका, मस्ती करा, परंतु आपली जी संस्काराची शिदोरी आहे त्याला कधी विसरू नका. आणि जंक फूड से नो टू जंक फूड, असे नो टू प्लॅस्टिक बॉटल्स. न्यू इंग्लिश मीडियम स्कूल शनिवारपेठ आणि साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने आपण हा संयुक्त उपक्रम केला. आणि त्यात जवळजवळ आत्ता 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या 500 मुलांनी प्रतिज्ञा घेतली की आम्ही कमीत कमी जंक फूड खाऊ आणि कमीत कमी मोबाईलच्या स्क्रीनवरती आम्ही राहू आणि घरी गेल्यावरती शुभंकरोती म्हणू आणि पाण्याची बचत करूयात. ह्या सगळ्याच मुलांनी शपथ घेतली. बरं, हे जागा करण्यासाठी वासुदेव आपल्याकडे आला आणि वासुदेवचं म्हणणं मुलं ऐकतात. नक्कीच या ठिकाणी वासुदेव सुद्धा आहेत. काय सांगाल तुम्ही, आज काय काय सांगितलं आहेत मुलांना आणि कसं वाटतंय तुम्हाला सगळ्या मुलांना भेटून? आज काय सांगितलं यापेक्षा म्हणजे शाळेकडनं हा उपक्रम झाला ही संकल्पना म्हणजे वासुदेव मुलांना कळावे किंवा कडकलक्ष्मी मुलांना कळावी. आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे ते सर्व मुलांसमोर यावं यासाठी या शाळेने जे प्रयत्न केलेत त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो सर्वात आधी.
त्यानंतर मुलांना संदेश हाच दिला की प्लॅस्टिकला नाही म्हणा, मोबाईलवरती खूप कमी वेळ घालवा, शक्यतो मोबाईल नाही पाहिला तरी चालेल आणि मैदानी खेळ खेळा, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, शिक्षकांचं ऐका, आपल्या पालकांचं ऐका, एवढंच या मुलांकडनं अपेक्षित आहे करणं आणि त्यासाठी सरांनी सांगितले तसे आम्ही प्रयत्न केले. या ठिकाणी खूप सगळी मुलं सुद्धा आहेत, या मुलांशी सुद्धा बोलूयात. काय सांगाल, आज तुम्ही इथे आलेला आहात, तुमच्या हातात पोस्टर्स आहेत, वासुदेवांनी तुम्हाला जे काही सांगितलं ते समजलंय का, तुम्ही आता काय करणार आहात? आम्ही सगळं ऐकणार आहोत ज्यांनी ते सांगितलं आहे आणि आज खूप भारी वाटलं की त्यांच्याकडून नवीन गोष्ट म्हणजे आम्हाला कळल्या की कसं वागायला पाहिजे, कसं नाही वागायला पाहिजे म्हणून. त्यासाठी तुम्ही कधी आधी वासुदेव पाहिले होतेत का? हो, मी फक्त माझ्या गावाला एकदा पाहिले होते. म्हणजे आज पहिल्यांदा पाहायला पण मिळालेच इथे पुण्यामध्ये असताना. मला खूप भारी वाटलं की वासुदेव आलेत आणि म्हणजे मला म्हणजे असं वाटलं नव्हतं की असं स्वागत होईल. इथे आपल्याबरोबर मॅम सुद्धा आहेत, त्यांच्या शिक्षिका आहेत. काय सांगाल मॅम, पहिला दिवस आहे, जनरली मुलांना आवडत नाही पहिल्या दिवशी शाळेत यायला, पण मुलं खूप खुश दिसत आहेत आज. ॲक्च्युली आम्ही आधीच ठरवलं होतं, 6 पेरेंट आहेत आमचे आणि आमची ही चर्चा मागच्या उन्हाळ्यातच झाली होती. उन्हाळ्यात इन द सेन्स की शाळेला सुट्टी लागल्याबरोबर की यावर्षी आपण शाळेचा पहिला दिवस थोडा वेगळ्या रीतीने साजरा करूयात. ॲक्च्युली हे मेसेजेस दररोज टीचर्स त्यांना त्यांच्या टीचिंग्समधून देत असतात, पण आज वासुदेवाने येऊन जेव्हा हे सांगितलं तर ते मुलांना खूप भावलं आहे आणि मी विश्वास देते की आता आमची मुलं सगळं फॉलो करणार आहेत, कारण ही आजची नीड आहे. आज प्लास्टिकचा जो वापर सर्रासपणे चालला आहे आणि आम्ही आमच्या शाळेत 0 प्लास्टिक म्हणून हा उपक्रम यावर्षी सुरू करतो आहोत. आम्ही पालकांना ऑलरेडी मेसेजेस दिले होते की प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिकचे टिफिन्स आपण यावर्षी अलाऊ करणार नाही आहे. कोणी जर आणलेही असतील तर आम्ही त्यांना ते एक्सचेंज करायला सांगणार आहेत, कारण आम्हाला आता कुठल्याही परिस्थितीत गो ग्रीन हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जंक फूडचा, तर तो पण आपण आपल्या शाळेत आधीपासून आपण फॉलो करतो आहोत. आमची मुलं मोस्टली सगळे भाजीपोळीच आणतात, पण आज वासुदेवाने त्याच्या मागचे जे रिझन्स सांगितलेत, कारणं सांगितली आणि एक वेगळ्या पद्धतीने जेव्हा ते मुलांसमोर मांडलं तर आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमची मुलं ते नक्की ऐकतील. सो मी पियुष शहांचे जे आमचे पालक आहेत त्यांचे धन्यवाद करते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे पण मी आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय ही सगळी मुलं आहेत, आज पहिला दिवस आहे शाळेचा. एक खूप छान संदेश, नवीन ऊर्जा घेऊन ते आता आपल्या वर्गात जाणार आहेत. खूप छान असे संदेश त्यांना दिलेले आहेत, म्हणजे से नो टू प्लास्टिक असेल, जंक फूड असेल, गो ग्रीन असा जो संदेश आहे तो घेऊन अगदीच ही लहान मुलं आहेत. या लहान वयामध्ये त्यांच्यावर केलेले संस्कार जे असतात ते आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहतात असं म्हणतात. त्यामुळेच शाळेकडून आणि त्याचबरोबर साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या शाळेमध्ये राबवला जातो आहे. त्यामुळे नक्कीच या मुलांच्या जीवनात या सगळ्याचा पुढे जाऊन सुद्धा खूप फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन राजरत्नसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून 55 मोबाईल आणि 1 लॅपटॉप चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुण्यातील फराजखाना पोलिसांनी अटक केली. संतराम सुग्रीव खलदी असं अटक करण्यात आलेल्या इसमाचं नाव असून त्याच्या हातामध्ये एक मोबाईल होता व त्या मोबाईल बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्याच्यावरील संशय वाढला. तो राहत असलेल्या फुटपाथवरील बॅगेची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये एक HP कंपनीचा लॅपटॉप, 49 अँड्रॉइड फोन आणि 5 साधे कीपॅड असणारे विविध कंपन्यांचे फोन असे मिळून तब्बल 6,20,000 रुपये किंमत असणारे 55 मोबाईल फोन्स होते. हे संपूर्ण मोबाईल फोन पोलिसांकडून जप्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे आणि कालच त्यात भर पडली सुषमा अंधारे यांच्या एका ट्विटनी. सुषमा अंधारे यांनी थेट रुपाली पाटील ठोंबरे यांना ठाकरे गटात येण्याची ऑफरच दिलेली आहे. ताई, काल सुषमा अंधारे यांनी थेट तुम्हाला ठाकरे गटामध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे. तुम्ही पक्षावरती नाराज आहात का? मी पक्षावरती नाराज नाही आहे, परंतु सुषमाताई अंधारेंनी जी मला ऑफर दिली, एक लक्षात घ्या, राजकारणातनं आम्ही मैत्रिणी आहोत आणि माझ्या आधी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होत्या. त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रवादीतल्या बाकीची सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या अवगत आहेत. आणि राहिला विषय, त्यांनी मला जी ऑफर दिली तर मी राजकारणामध्ये महिलांना मिळालेली ही चांगला म्हणजे सन्मान समजते. राजकारणात सहसा कुठली महिला चांगल्या महिलेला म्हणजे इतर महिलेला बोलवत नाही, कारण का कॉम्पिटिशनचा त्यांना फार तो एक हे असतो. परंतु सुषमाताईंनी तो कुठेही न ठेवता काम करणाऱ्या महिलांना म्हणजे आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना ही ऑफर दिली. मी त्यांची आभारी आहे.
माझी जर घुसमट किंवा अजून काही गोष्टी असतील तर मी ते स्वतः येऊन मीडियासमोर सांगेल, परंतु काम करणारी आक्रमक व्यक्तिमत्व त्यांच्या पक्षात हवं आहे असं त्यांनी जेव्हा सांगितलं. कारण का माझा पूर्वीचा पक्ष जो होता त्याच्यावरनं बाबा त्या गोष्टीकडे तू तिथे सेट होत असेल असं त्यांना वाटत असेल, म्हणून त्यांनी मला ती ऑफर दिलेली आहे. परंतु मी माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून NCPमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी आमचा एकत्र होता, म्हणजे मोठे साहेब असतील, अजितदादा असतील, आता अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तेव्हासुद्धा मी तो प्रवेश माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडं पाहून घेतला होता. त्यामुळे मी त्यांच्यासोबत काम करत आहे आणि अजितदादासारखं नेतृत्व काम करणाऱ्या महिलांना नक्की न्याय दिला. ताई, त्या असंही म्हणाल्यात की तुम्ही नेत्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या नेत्या नाही, तर तुम्ही लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या नेता आहात. त्यामुळे तुम्ही किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार आहात? आता त्यांनी जे ट्विट केलं आहे, जे काही त्यांचं म्हणणं आहे माझ्यापेक्षा त्या सांगू शकतील. त्यांनी जे ट्विट केलं की बाबा किती दिवस नेत्यांच्या पुढं मागं करून किंवा किती घुसमट ही किती दिवस, हे त्यांचं जे आहे की बाबा नाही, नेते मंडळ त्यांना आलेला अनुभव असू शकतो की काम करणाऱ्या महिलांना नेत्यांच्या पुढं करून नाही त्या काम करू शकत, त्या ह्याच्यातनं त्या बोलल्या असतील. आता तो संदर्भ माझ्या ह्याच्यात त्यांनी कसा लावला आहे ह्या त्याच जास्त सांगू शकतील. ते तुम्ही महाविकास आघाडीमध्ये सोबत काम केलेलं होतं, बऱ्याचदा त्यांनी तुमच्यासोबत प्रेस कॉन्फरन्सही घेतलेले आहेत, त्यामुळे एक मैत्रीण म्हणून त्यांनी तुम्हाला सल्ला दिला आहे? नक्कीच, मी तेच सांगते की राजकारणामध्ये महाविकास आघाडीमध्ये त्या शिवसेनेच्या होत्या आणि मी जेव्हा मनसेतनं राष्ट्रवादीमध्ये आले तेव्हा त्या मला वाटतं त्याच्या महिन्याच्या फरकाने राष्ट्रवादीतनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र होतो. आम्ही एकत्रित असताना काम करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधी म्हणून आमची एक ती ट्युनिंग जमलेलं होतं आणि एक मैत्रीण म्हणून, एक मोठी बहीण म्हणून त्यांनी ती ऑफर मला दिली असं मी मानते आणि मी त्यांची खरंच आभारी आहे. राजकारणामध्ये सहसा अशी कुठलीही महिला दुसऱ्या महिलाला ऑफर देत नाही, तिला कॉम्पिटिशन होईल, मग ही माझ्या पुढं गेली तर कसं, हा एक न्यूगंड पण महिलांमध्ये असतो. काम करणाऱ्या महिलेला काम करणाऱ्या महिलेची किंमत माहिती असते आणि त्यांच्यावर जे काही बितले किंवा त्यांनी जे आत्तापर्यंत कार्यकर्ता म्हणून काम केले त्यातनं त्यांनी मला दिलेली ऑफर आहे. ताई, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला कुठंतरी शहर अध्यक्षपद मिळेल अशी चर्चा होती, परंतु ते मिळालेलं नाही आहे आणखी तुम्हाला? नक्कीच मला ते शहर अध्यक्षपदाची त्यांनी हे केली होती, परंतु त्या काळामध्ये मी जेव्हा मनसेमधनं NCPमध्ये आले तेव्हा अजितदादांनी त्यावेळीसुद्धा मला विद्या चव्हाणताई होत्या, त्यांनी प्रवक्तेपद दिलं होतं. त्याच्यानंतर आमची आंदोलने, कामं, ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना, कारण का मी एक नगरसेविका म्हणून काम केले, शहर सुधारण्याची चेअरमॅन म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झाला त्याच्यामध्ये सुद्धा अजितदादांनी मला मेन म्हणजे आपले तटकरे साहेबांच्या ह्याच्यात, सुनील तटकरे साहेबांच्या ह्याच्यामध्ये प्रवक्तेपद दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर लोकसभा लागलेली आहे. आता जे काही मला लाभार्थी पदं आहेत ती मला येणाऱ्या काळात माननीय अजितदादा देतील. ते शहर अध्यक्षपद देण्याचं तुम्हाला सांगण्यात आलं होतं, तर तरी आणखी मिळालेलं नाही, एवढी तडजोड का? नाही, शहर अध्यक्षपद मला देण्याचं ते म्हणले नव्हते, माझं नाव तिथं चर्चेत होतं आहे आणि मग त्याच्यानंतर मी प्रवक्तेपद घेतल्यानंतर की बाबा अजून बाकीच्यांना देण्यासाठी, म्हणजे मला जे त्यांनी नेतृत्व शहराचं घ्यायचं होतं, कारण का संघटना मला बांधायची होती, परंतु इतरही होत्या, म्हणजे त्या काळामध्ये आमची प्रिया जी आहे तीही नगरसेविका 3 टर्म आहे, त्याच्यामुळे ते नाव समोर आलं. आणि ठीक आहे ना, राजकारणामध्ये मी जर महाराष्ट्र राज्य लेवलवर काम करते, पक्षाची प्रवक्ता म्हणून काम करते, तर ह्या गोष्टी मी काम करत असताना सगळीच पदं मला घेण्यापेक्षा माझ्यासोबत असणारी ही जी टीम आहे, जी अजितदादांची टीम आहे, तीही तयार झाली पाहिजे. त्याच्यामुळे त्यावेळेला माझं नाव जरी जाहीर झालं असलं, म्हणजे चर्चेत होतं, तर त्याच्यानंतर त्यांनी ते प्रियाला दिलं आणि प्रिया गदाद यांनी सुद्धा ते सक्षमपणे आत्ता निभावलं. आत्ता मधल्या काळामध्ये त्या जरा प्रेग्नेंट होत्या म्हणून त्यांची ती विश्रांती होती. त्यामुळे डावलणं वगैरे नाही, एक राजकारणात लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला टीम म्हणून काम करावं लागतं. मीच मोठी, मलाच हे पद द्या, माझ्याशिवाय या गोष्टी राजकारणात होत नाही. आणि जोपर्यंत तुमच्या टीम आणि टीममधले खेळाडू हे वेगवेगळ्या कलागुणात मोडत नाही तोपर्यंत आपण विजयी होऊ शकत नाही.
ताई, तुम्ही मनसेमध्ये शहर अध्यक्ष असताना ज्या मुक्तपणे काम करायचा, तुमचे अत्यंत आक्रमक नेतृत्व होतं. कोविडमध्ये सुद्धा तुम्ही खूप महत्त्वाचं काम केलं होतं. थेटपणे ते कोविड जे सेंटर होतं त्यावरती तुम्ही चढून आतमध्ये गेला होतात. हे सगळं महाराष्ट्राने बघितले आणि तेवढंच मुक्तपणे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करता येतं आहे का आत्ता? अगदी प्रामाणिकपणे सांगते, खूप मुक्तपणे काम करता येतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे की मनसे हा विरोधातला पक्ष होता. त्यावेळी कंपल्सरी काम करत असताना आम्हाला आंदोलनं या गोष्टी कराव्या लागायच्यात. आता आंदोलनं करून करून ही रुपाली पाटील ठोंबरे घडलेली आहे. आता असं झालं की नाव सांगितलं की ते मनसेमध्ये असताना माझं काम 8 दिवसात होत होतं. जेव्हा मी NCPमध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला, माझं नाव गेलं राव, ते काम होतंय. ते काम नाही झालं तर मी आंदोलन करणार ना. त्याच्यामुळं ती तुम्हाला आंदोलनं दिसत नाही आहे. पण आजच्या घडीला सुद्धा ज्या आक्रमकपणे एखादं आमच्या नागरिकांचं काम होऊन देऊ नको किंवा अधिकाऱ्यांनी त्याच्या विरुद्ध काय चुकीच्या काही गोष्टी कराव्या, तर मी तेवढंच मुक्तपणे ते काम आंदोलन करते. मला NCPमध्ये मुक्त विहार आहे असं कुठेही नाही. मी TV वर बोलताना बाकीच्या गोष्टी आहेत. माननीय अजितदादांनी आत्तापर्यंत माझ्यासह जे काही ते आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपला पक्ष घराघरापर्यंत लोकांपर्यंत जात असताना, आपण काम करत असताना तुम्ही एखादा समाज दुखावेल अशी शब्दरचना तुमची नसली पाहिजे. समजून उमजून तुम्ही ते वक्तव्य केलं पाहिजे. कारण का आजकाल काय होतं, बोलण्याच्या ह्याच्यातनं एखादा लोकप्रतिनिधी चुकीचं बोलतो, तो चुकून बोलून जातो, पण त्याचा फटका कुणाला बसतो? पक्षाला बसतो. परंतु आम्हाला असं कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. फक्त माझ्यासह हा सगळ्यांना सल्ला दिलेला आहे. राहिला विषय आत्ता मधल्या काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीने जो काही पुण्यामध्ये हे झालं होतं, तुम्हाला माहिती आहे, पबच्या ह्याच्याने जी काही अधिकारी वर्ग पैसे घेतात आरोप करण्यात आला होता, तेव्हाही मी आमदार रवी भाऊ आणि सुषमाताईंना सांगितलं होतं की तुम्ही जी ही लिस्ट वाचताय त्याचा एक पुरावा द्या, त्या अधिकाऱ्यांवर 100% कारवाई होणार. पुरावा द्या. कारण का एक वेग आरोप करून नाही चालत. मी वकील असल्यामुळे मला त्या गोष्टीचं गांभीर्य जास्त माहिती आहे. काय बोलायचं किंवा आपल्याकडे आलेली घटना ही तपासून घेतली पाहिजे आणि मग त्याच्यावर व्यक्त झालं पाहिजे. कारण का कधी एक उदाहरण सांगते तुम्हाला की जर एखादी महिला आली आणि आमच्याकडे रडत तिने सांगितलं की नवऱ्याने मला मारले, सासूनी मला मारले, तर अशा वेळेला आम्ही नवऱ्याला किंवा सासूला बोलवतो, परिस्थिती जाणून घेतो, आम्हाला त्याच्यात जे अयोग्य आहे त्यानुसार आम्ही कारवाई करतो. पण काय वेळेला असं होतं की ती चूक वेगळीच निघते आणि विनाकारण आम्ही आमच्या राजकारणाचा किंवा आमच्या खुर्चीचा दुरुपयोग तर करत नाही ना, किंवा आमच्याकडनं नकळत लोकांवर चुकीचा तर अन्याय होत नाही ना, हेही आम्हाला बघावं लागतं. त्याच्यामुळे त्या पबच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं त्या ॲक्सिडेंटमध्ये की तुम्ही एक पुरावा द्या. या जेवढे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी स्वतः माननीय अजितदादा असतील, गृहमंत्री साहेब असतील, फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, त्यांना हे आमची जेव्हा झाली होती तेव्हा आम्ही पत्र देऊन हेच सांगितलं होतं की तुम्ही सगळे पाहणी करता येत आहेत, परंतु हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत, ज्यांचे पुरावे आहेत, ज्यांच्या तक्रारी आहेत, त्या तपासून त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई केली पाहिजे. कारण का लोकांमध्ये मेसेज चुकीचा जातो, लोकांची कामं होत नाही किंवा लोकांची जी अडवणूक केली जाते हे कोणत्याही अधिकाऱ्यांनी करता कामा नये. ताई, तुम्ही असं म्हणालात की आत्ता की मी आंदोलनातून घडलेली आहे, परंतु ज्या आंदोलनासाठी तुम्ही ओळखला जातात तशी आंदोलनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्याच्यानंतर दिसत नाही आहेत, असं कुठंतरी एक नागरिकांकडून सुद्धा सांगण्यात येतं आहे आणि असं दिसतंय. पण ताई, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जेव्हा मी NCPमध्ये आले तेव्हा विरोधी पक्षपद नेतं गेलं होतं. तुम्ही जर ती आंदोलनं काढली तर प्रत्येक आंदोलनामध्ये माझा सक्रिय सहभाग आहे. आणि मुळातच सांगू का, आंदोलन जर केलं नाही ना तर मला त्रास होतो, माझी कुचंबना होते. मला असं होतं की मी म्हणजे रिॲक्ट होण्यासाठी समोरची परिस्थिती, म्हणजे मी समजा अधिकाऱ्याकडे घेऊन गेले, एखादा शहरी गरीब नागरिक योजनेचं घेऊन गेले आणि त्यांना ते पत्र नाही दिलं तर त्या अधिकाऱ्याला माहिती आहे की कार्यालयामध्ये काय होऊ शकतं. त्यामुळे आता माझी कामच थांबत नाहीत आणि त्यामुळे त्या आंदोलनाचं प्रमाण तुम्हाला कमी दिसतं. परंतु एखाद्या अधिकाऱ्याला जर जाऊन तुम्ही विचारलं, माझं नॉर्मल बोलताना पण व्हॉल्यूम असा वाढतो, तो मॅडम आवाज आणि भीती वाटते, थोडंसं जरा तुम्ही हाई लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे असा काही विषय नाही आहे. हां, आधीसारखी आंदोलनं जी आहेत
ती तुम्हाला प्रमाण कमी दिसत असेल, परंतु स्टाईल बदललेली नाही आहे. कामं माझी होत आहेत, त्याच्यामुळे मला आंदोलन करायलाच लोक म्हणजे अधिकारी वर्ग असेल किंवा जे करायला चान्सच देत नाही आहे. एवढा फरक थोडा पडलेला आहे. ते कुठेतरी तुम्ही शांत झालात असं पण चर्चा सुरू आहे. म्हणजे तुम्ही इकडे ज्या आक्रमकतेसाठी तुम्ही ओळखला जाता तीच कुठेतरी कमी झाली. कशा पद्धतीची? मला ज्यांना वाटतं त्यांनी मला उलट सांगावं, कारण का ती जर त्यांना वाटत असेल, म्हणजे मला एखादा अशा घटना सांगा की या घटनेमध्ये मी आवाज उठवला नाही का, भेटले नाही किंवा केलं नाही, तर मी म्हणू शकेल मी आंदोलन करत करत घडलेली कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे इव्हन महाविकास आघाडीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल की सरकारमधला कुणी मंत्री असो, आमदार असो, नाही तर कुणी असो, त्याच्या विरुद्ध बोलताना मी मागं पुढं बघतच नाही. परंतु ते बोलताना मी आत्ताच नाही तर मनसेपासून ते प्रकरण तपासून घ्यावं लागतं आणि मग मी व्यक्त होते. मी पुन्हा सांगते की ते आंदोलन कमी प्रमाणात झाले हे जे तुम्ही म्हणताय मी मान्य करेल, परंतु माझी कामच होत असल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ कमी मला त्यांच्यामुळे आली, एवढाच विषय झाला आहे. पण आता जर एखादा विषय असेल, कारण का कुठलाही ससूनचा विषय होता, ससूनमध्ये जे काही उंदराने त्या नागरिकाचा कान खाल्ला होता, त्याच्यानंतर आत्ता त्या डॉक्टरनी पैसे घेतलेले आहेत म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, आम्ही थेट जाऊन निवेदन देऊन तिथले जे डीन आहेत त्यांच्याशी बोलून त्यांनी आम्हाला सूचना दिला. आता ज्या डीनला आम्ही भेटलो ते डीन आता गेले आणि दुसरे डीन आलेत, परत मग डीनला भेटावं लागतो, तो रेपो आम्हाला कंटिन्युअसली ठेवावा लागतो. त्याच्यामुळे आंदोलन न करता कामं होत आहेत म्हणून आंदोलन तुम्हाला कमी दिसत आहेत. पण जेव्हा जेव्हा वेळ येईल आक्रमकपणे व्हायची तर लिटरली तुम्हाला सांगते, सांगायची गरज नसते, मेंदूतनं ते निघतं. आणि जो काही तुम्ही नजारा बघता आक्रमकतेचा तो काही मी ठरवून करत नाही, तो होऊन जातो माझ्याकडनं, असा विषय. मनसेमधल्या रुपालीताई आणि राष्ट्रवादीमध्ये आलेल्या रुपालीताई या दोन्हींमध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही आहे, फक्त नेतृत्वाचा बदल आहे. एवढंच आहे की मनसेमध्ये काम होण्यासाठी जिथे जे वाटेल ते करावं लागत होतं, म्हणजे आंदोलनाच्या स्वरूपात. इकडे असं झालेलं आहे की कामं त्या स्पीडनी, उलट जास्त स्पीडनी होत आहेत. राज्याच्या प्रत्येक मंत्र्यांना यांना भेटून तो मार्ग आपण मधल्या काढतोय आणि 8 दिवसाचं काम 4 दिवसात होतं आहे आणि कामच होतं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आंदोलन दिसत नाही. परंतु समजा विरोधात परत आम्ही आलो किंवा कुठली गरज लागली सरकारमध्ये, म्हणजे मला आंदोलन करण्याचा हक्क नाही, हा गैरसमज लोकांमधनं मी दूर केलेला आहे. उलट सरकारमध्ये राहून तुमच्यासाठी आंदोलन करेल आणि ते काम करेल, हे मला जास्त सोपं जाते. कुठेतरी लोकांची अशी इच्छा आहे की रुपालीताईंना आता नगरसेवक पद, रुपालीताईंनी ऑलरेडी नगरसेवक होत्या, कुठेतरी आता विधानसभेत बघायचं आहे, तर ताईंना विधानसभेचं तिकीट मिळालं पाहिजे अशी सुद्धा चर्चा होती. मागच्याच वेळी तो विषय होता जेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलते, पण त्यावेळी तुम्हाला सांगते NCP, शिवसेना आणि काँग्रेस होतं आणि कसबा मतदारसंघ जो आमचा आहे तो काँग्रेसला होता आणि ती पोटनिवडणूक होती. म्हणजे माननीय आमदार रवींद्र भाऊ ज्या झाले ते पोटनिवडणुकी. आता नेमकं काय झालं की महाविकास आघाडी असल्यामुळे मित्रपक्ष एकत्र आल्यामुळे ते तिकीट काँग्रेसकडं होतं, मग तिथे मला समजून घ्यावं लागलं. त्यावेळी सुद्धा मी NCPकडं खरं तिकिटाची मागणी केली होती, परंतु पक्षाचाच फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये त्या साईडला होता, त्याच्या पोटनिवडणूक होती, त्याच्यामुळे तिथं समजून घ्यावं लागलं. आता तिथनं महाविकास आघाडीतनं आल्यानंतर आता आम्ही महायुतीमध्ये होतो, त्यावेळी आता आम्हाला आमचे आत्ताचे खासदार मुरली मोहोळ भाऊचं काम करावं लागलं. आता पक्षच जर तिकडं हे एकत्र आघाड्या युत्या झाल्या तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेतृत्व जिथं आहे तो आदेश आम्हाला पाळावा लागतो. लक्षात घ्या, आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करत असताना पक्षाचा आदेश आम्हाला मान्य करावा लागतो किंवा त्याच्यानुसार चालावं लागतं. परंतु येणाऱ्या विधानसभामध्ये आता डायरेक्टली तुम्ही म्हणल्याप्रमाणे माझी ती मागणी आहे, कारण का मी पक्ष नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे यांचं काम केलं. आधीच्या पक्षाने त्यावेळी भाजप पक्षातल्या नेत्यांचं ऐकून माझं तिकीट कॅन्सल केलं होतं, रद्द केलं होतं, दिलं नव्हतं, तेही मी ऐकलं होतं. पण यापुढे नक्कीच मी आमदारकीच्या तिकिटासाठी मागणी केलेली आहे आणि ज्यावेळी ती सुरू होईल त्यावेळी थांबणार नाही आहे. कसब्यातून रुपालीताई उमेदवार असतील का?
कसब्यातनंच माझी उमेदवारी मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही घडामोडी होतील त्या जरी झाल्या तर जरी असल्या तरी यावेळी दुसऱ्याचा प्रचार करण्यापेक्षा माझ्यासाठीच मी माझा प्रचार करण्याचा चंग बांधलेला आहे. परंतु जशी परिस्थिती अजून काही येईल त्याच्या ह्याच्यावर किंवा पक्षश्रेष्ठी अजून काही आपल्या माझ्या नेतृत्वासाठी अजून काही दुसऱ्या काही गोष्टी करत असतील तर त्या पद्धतीने मी मूव्ह ऑन होणार आहे. जरी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जर तिकीट नाही मिळालं, जर आपण बघतोय की आता महायुती आहे, महायुतीमध्ये कसब्याची जागा ही भारतीय जनता पक्षाकडे आहे, जर तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर तुम्ही वेगळा विचार करणार आहात का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनंच मला कसब्याचं तिकीट, कसबा मतदारसंघाचं तिकीट मिळेल. महायुतीत जरी असले तर तुम्ही आत्ता लोकसभेला पण बघितलं की भाजपने काही जे आमच्या सीट्स होत्या राष्ट्रवादीच्या तिथं त्यांचे भाजपचे उमेदवार दिले, अंडरस्टँडिंगमध्ये केलं. त्यामुळे या वेळी माझ्यासाठी नक्की अंडरस्टँडिंग महायुती करेल अशी तरी मी आश्वासित आहे. जर नाही मिळालं तर सुषमा अंधारेंनी दिलेल्या ऑफरचा विचार करणार आहात का? तेव्हा विचार करू मग त्या गोष्टीचा. पण तिथेही लक्षात घ्या ना, तिथे जर आता तुम्ही डायरेक्ट मला विचारलं तर आपण ओपनलीच बोलू, तिथेही महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीकडे ते तिकीट काँग्रेसकडं आहे. मग शिवसेने मला कुठनं तिकीट देणार आहे? जर ते डावलून मला कसबा मतदारसंघाचं तिकीट ते देत असतील तर त्यावेळी त्यांचा विचार करेल. डोक्यात विचार आहे असं काहीतरी नाही. आता जर आमदारकी लढवायचीच आहे लक्षात घ्या, आणि जर लोकांना मला तिथे बघायचं आहे, लोकांना माझे हात जर बळकट करायचे असतील तर मग विचार करायला काय हरकत आहे? म्हणजे सगळेच विचार करतात ना की बाबा त्या गोष्टीकडे जर लोकांचा पाठिंबा असेल, लोक तेवढी साथ देणार असेल आणि जर मला तसं आश्वासित केलं, तसं आश्वासित करण्यापेक्षा जर तिकीट दिलंच तर मग मी विचार करेल ना. तर युगेंद्र पवार असं म्हणतायत की आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. एक लक्षात घ्या, युगेंद्र पवार जे आहेत ते तुतारी गटात म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या गटात आहे. प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. तिथे दादा बदलायचा म्हणजे दादा बदलून दादा कोणी होत नसतं. हा पहिला मुद्दा. ठीक आहे, त्यांना त्यांच्या पक्षामध्ये कुठले दादा बदलायचे आहेत का कोण बदलायचं तो त्यांचा अधिकार आहे. परंतु बारामतीमध्ये हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जे रोहित पवार आहेत त्यांनाही अजितदादांनी लहान मुलं म्हणजे बच्चा काय म्हणले याच्याकडे लक्ष देऊ नका हे त्यांना लागलं होतं. त्यावेळी मला वाटतं त्यांच्याच पक्षाकडनं सांगण्यात आलं की तरुणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे असं कोणतरी बोललं तिथे. मला आत्ता आठवत नाही कोण बोलल्या त्या बोलल्या. म्हणजे तुतारी गटात आता तरुणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे असं ते म्हणतात. मग अजितदादा मोठ्या साहेबांच्या सोबत काम करताना 65 वर्षापर्यंत आले हो. मग ते नेतृत्व दादांकडे देत असताना ह्या लोकांची अडचण काय होती? याला म्हणतात सोयीनुसार भूमिका घेणे. आपला तो बाबा आणि लोकाचा तो कार्टा. म्हणजे पवार फॅमिलीमध्ये जेव्हा अजितदादांकडे धुरा द्यायची झाली त्यावेळी नाही मोठे साहेब आहेत तोपर्यंत हे झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं, मोठ्या मोठ्या गप्पा हाणल्या. आणि आता लोकसभेची एक निवडणूक नाही झाली तर लगेच युवकांकडं नेतृत्व सोपवण्याची भाषा करतायत. याच्यामध्ये तुम्हाला विसंगती दिसून येत असेल. अजितदादा आहेत. अजितदादांनी कामानिशी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा बारामतीचा कल हा आम्हाला अपेक्षित नव्हता, परंतु ती निवडणूकच भावनिकवर झाली. लोकांनी दिलेला निर्णय हा आम्ही विनम्रपणे स्वीकारलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आमच्या चुका झाल्या असतील त्या चुका सुधारून याच लोकांसमोर आम्ही सक्षमपणे उभं राहू. कारण का शेवटी लोकांना माहिती आहे काम करणारी व्यक्ती, प्रशासनावर असणारा बडगा हा माननीय अजितदादांचा आहे. आणि अशा काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्याचं नागरिकांचं काम असतं. कारण का ती व्यक्ती सतत काम करत राहावी असं जर वाटत असेल तर नागरिकांचा पाठिंबा असल्याशिवाय ते होत नाही. ठीक आहे, लोकसभेमध्ये पवार कुटुंबामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे भावनिकतेच्या काही निवडणूक नेल्यामुळे आणि आमच्या ज्या काही चुका आम्हाला जनतेने दाखवल्यात त्या स्वीकारून यापुढे आम्ही त्याच मतदारांसमोर विधानसभेला सक्षमपणे उभं राहू आणि विधानसभेमध्ये लोकांचा कल तुम्हाला परत दिसून येईल. ताई, लोकसभेमध्ये आपण बघितलं की प्रचाराच्या वेळी ज्यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांवरती टीका केली होती त्यावेळेस अजित पवार असं म्हणाले होते की वो अभी बच्चा है.
ज्यावेळेस लोकसभेचा निकाल आला, निकालाच्या नंतर रोहित पवारांनी ट्विट केलं की बच्चा अभी बडा हुआ है. मग मी तुम्हाला तेच सांगते, तुम्हीच बोललेलं की तो लोकसभेला की बाबा रोहित पवार बच्चा आहे, कारण का रोहित पवार हे अजितदादांचे पुतणे आहेत. मग तुम्ही सोयीनुसार बच्चा आणि मोठे स्वतःला बडा हो गया. मग अजितदादा मोठे झाले नाहीत का? हे कसं रोहित पवार विसरतात? हे तुम्ही ज्या अजितदादांना मोठ्या साहेबांशी कंपेअर करून 10 वेळा जेव्हा म्हणतात की काकांनी मोठं केलं, काकांनी होतं म्हणून अजितदादा झाले, नक्कीच काकांमुळे अजितदादांची राजकीय कारकिर्दी सुरू झाली, त्याच्याबद्दल ते कृतज्ञ पण आहे. परंतु अजितदादांनी मोठ्या साहेबांबरोबर काम करत असताना स्वतःला सिद्ध आणि सक्षम पण केलेलं आहे, कामातनं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी सोयीची भूमिका घेणं सोडून द्यावं. बच्चा अभी बडा हो गया असं जर तुमचं म्हणणं असेल तर अजितदादा जे पुतणे आहेत ते सुद्धा आता काका झालेले आहेत, याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे. सोयीस्कर भूमिका घेऊन स्वतःच्या फक्त स्वार्थासाठी, स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतः नेता आहे म्हणून सिद्ध करण्यासाठी अशी वक्तव्य करून स्वतःची इमेज घालवणं, तर मला त्याला मूर्खपणे, आता त्यांची इमेज लक्षातच आली लोकांच्या. अजितदादांचा विषय आला मोठ्या साहेबांच्या रेषेतनं तर त्यांची वेगळी भूमिका, आणि स्वतःची वेळ आली तर बच्चा अभी मोठा हो गया ही वेगळी भूमिका. दोन भूमिका विसंगती भूमिका घेऊन नाही चालणार. तुमचा चेहरा जनतेसमोर आलेला आहे, ठीक आहे. निवडणुकीमध्ये हार जीत चालते. बारामतीचा निकाल आमच्या सुनेत्रा वहिनींच्या ह्याच्यात अपेक्षित नव्हता, तो आला, आम्ही स्वीकारला. आता सुनेत्रा वहिनींचं खंबीर नेतृत्व घेऊन आम्ही तिथेच जोमाने उभे आहोत. याच्या पुढे लोक ठरवतील काय करायचं आणि काय नाही ते. पक्षात कुठे चर्चा झाली आहे का आता, म्हणजे विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत, आता कुठंतरी पक्षांतर्गत चर्चा झाली आहे का की कसब्याच्या बाबतीमध्ये? अजून कुठलाही असं चर्चा नाही, कारण का लोकसभा झाल्यानंतर बारामती मतदारसंघामध्ये आम्हाला अपेक्षित तसं यश मिळालं नाही. जनतेने जो कौल दिला तो आम्ही विनम्रपणे स्वीकारला आणि नव्या दम्याने नव्या ज्या चुका आमच्या झाल्यात त्याचं चिंतन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आता दादांनी तयार केलेले आहेत. आणि कालच सुनेत्रा वहिनींना खासदारकीचं नेतृत्व त्यांनी म्हणजे खासदारकी या पदावर राज्यसभेवर पाठवलेलं आहे. सुनेत्रा वहिनींचं सुद्धा खमकं नेतृत्व आम्हाला मिळाले. सुनेत्रा वहिनी मला थोडंसं या अनुषंगाने सांगते की त्यांनी केलेलं काम आत्तापर्यंत प्रसिद्धीमध्ये नव्हतं, परंतु त्यांच्यासारखं नेतृत्व हे आम्हाला हवं म्हणून आम्ही अजितदादांना सांगितलं होतं की तुम्ही वहिनींना काही करून राज्यसभेवर पाठवा. येणाऱ्या काळामध्ये माननीय अजितदादा, माननीय सुनेत्रा वहिनी, आदिती तटकरे ही जी काही फळी आहे ही खूप चांगल्या दमाने महिलांसाठी, सक्षम पक्षासाठी, जनतेसाठी चांगल्या पद्धतीने काम करेल. ह्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपालीताई पाटील ठोंबरे. त्या म्हणत आहेत की कसबा विधानसभे निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणूनच असणार आहे. जर मला संधी मिळाली नाही तर सुषमा अंधारे यांनी दिलेल्या ऑफरचा त्यावेळी विचार करू. समृद्धी जाधवसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 9 वाजता नड्डा साहेबांच्या पीएचा फोन आला आणि तो आमचा त्याचं नाव बघायचं, तर त्याचा फोन आला, म्हटला की साहब को बात करनी आपसे. तर मला असं वाटलं की आदल्या दिवशी नड्डा साहेबांच्या ऑफिसमधून एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेहभोजनाला या. म्हणून मला असं वाटलं की जेवढे जमेल तेवढ्या लोकांशी बहुतेक साहेब बोलत आहेत. तर त्यांनी मला फोन केला, मुरली जी कहा हो, पुणे में हो या दिल्ली में हो? नहीं बोला साहब दिल्ली में हो. तो एक काम करो, असं थोडा पॉज घेतला. मी म्हटलं आता काय, मला कळलं, म्हणलं एक शब्द पॉज घेतला, मला काहीतरी गडबड दिसली. तो एक काम करो, 11 बजे PM हाऊस आ जाओ, आपको शाम को शपथ लेनी. मला काही सुधारणा, मी नक्की बघतो की तेच आहे, आवाज तोच आहे का तेच होतं, मला काही माहित नाही, कारण अपेक्षितच नाही. कारण पहिली वेळ आहे, मी पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच त्यामध्ये असं काही होत नाही, 100% होत नाही. पण ते मला असं वाटतं की ते सगळं एकूण स्वप्नवत होतं, विश्वासही बसत नव्हता. पण दुसऱ्या बाजूला दडपणही येत होतं की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललंय. आणि मग PM हाऊसला गेलो, तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं, मोदीजी आले, आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेण्याचं सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या. तेवढ्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं, जे काही विमान मिळत असतील तर सापडत असेल तर या.
आता थोडासा त्यांना 9:30ला कळल्यानंतर एक तासाभरात आवरून ते 11:45 एअरपोर्टला पोहोचले. 11:15चं फ्लाईट त्यांना होतं ते मिळालं होतं आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोहोचले ते. पण हा इतकं सगळं अचानक होतं याचं सगळं सांगायचं की काही विश्वास मला त्या सगळ्यामधल्या 2-4 तासात मलाच विश्वास बसत नव्हता. काय चाललं PM हाऊसला डायरेक्ट एंट्री काय काय असं एकदम. आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो म्हणल्यानंतर म्हणलं की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीममध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी मिळते. खूप बरं वाटलं. शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि शेवटी 3रा नंबर होता. त्यामुळे ते एक दडपण होतं आणि कधीतरी संपला पाठ करून करून चुकायला लागलो होतं. हातात होतं माझ्या शपथविधीची. ते पाठ तरी किती वेळा म्हणलं पाठ एखादी सही आपण सारख्या मारत असतो की चुकते शेवटी. तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असा संशय लागला. ते किशोरच ठेवून दिले आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाने मला संधी दिली. आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन. पुणेकरांचा हा सन्मान यासाठी मध्ये की विठ्ठलराव गाडगिळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे 40 वर्षानंतर घडते. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे. प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झाले आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात. कामही खूप करायचंय. 2 खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं. पण सहकार खातं म्हटल्यानंतर परत पोटात गोळा आला ते आता बिग बॉस बरोबर काम करायचं. म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. कधी भेट व्हावी, ओळख व्हावी, नावाने हाक मारावी आपल्याला कधीतरी अशी धडपड असते कार्यकर्त्याची. स्वाभाविक 30 वर्षाचा आमचा असा गप्पा त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं. आज त्यांच्यावर काम करायचंय. 2 बैठका झाल्या. त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे. समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र काम करणारी व्यवस्था म्हणजे पोलीस. कुठेही कुणावरही अन्याय झाला, गुन्हा घडला, बेकायदेशीर गोष्टी आढळल्या तर पहिली धाव घेतली जाते पोलिसांकडे. पण याच पोलीस दलातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाचं नाव खराब होतंय. आणि हेच रोखण्यासाठी आता सर्व लाच घेणाऱ्या पोलिसांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा मोठा निर्णय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलाय. पाहूया ते प्रकरण नेमकं काय आहे यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर पब, बार, हॉटेल चालतात. त्याचबरोबर मटका खेळणाऱ्यांचे अड्डे, जुगार, लॉटरी सेंटर, बेटिंग अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींना काही पोलिसांकडून आश्रय दिला जातो. त्याच्या बदल्यात पोलिसांना मिळतात हप्ते. अनेक वेळा 2 गटांमध्ये असलेले कौटुंबिक आर्थिक वाद पोलीस चौकीच्या बाहेर सोडवण्यासाठी पोलिसांकडून सेटलमेंट केली जाते. यासाठी पैसे घेतले जातात. याचा अनुभव काही पुणेकरांनीही घेतलाय. पण ज्या गैरव्यवहाराचा अनुभव अनेकांनी घेतलाय ती गोष्ट म्हणजे लाच घेणारे ट्रॅफिक पोलीस. दुचाकी 4चाकी चालकांवर हजारो रुपयांचा दंड लादून हजारो रुपये न देता कमी पैशांमध्ये सेटलमेंट करणारे काही ट्रॅफिक पोलीस आहेत. सर्वसामान्य पुणेकरही त्यांच्या दबावाला बळी पडतायत. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस आणि गुन्हे शाखेतील पोलीस या सगळ्यांवरच लाच घेतल्यास खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत, ज्यात त्यांना अटकही होऊ शकते. ठराविक वेळेत हप्ते वसुली करणाऱ्या पोलिसांवरही आता खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार असून यामुळे आता ट्रॅफिक पोलिसांनाही काही नियम पाळावे लागणार आहेत. वाहतूक असलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक निवारणाच्या व्यतिरिक्त आता दंड गोळा करता येणार नाही. त्याचबरोबरीने वाहन चालकांकडून दर्शनीय भागामध्ये उभे राहूनच ट्रॅफिक पोलिसांना दंड वसूल करता देखील येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार लाचखोरीच्या किंवा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आलेल्या किंवा संशय असलेल्या पोलिसांचं समुपदेशन केले. इथून पुढे असे गैरप्रकार करू नयेत अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र तरीही असे प्रकार आढळल्यास संबंधित पोलिसांवर खंडणीचे गुन्हे दाखल होतील. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कठोरपणे होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर या नियमांचं पुणेकरांनीही स्वागत केले. पाहुयात पुणेकरांच्या प्रतिक्रिया. नियमाचं आम्ही स्वागत करतो. हा नियम म्हणजे पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये एक प्रकारची पारदर्शकता निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराला जो आळा बसण्याचं काम होईल ते या नियमानुसार होईल. हा, या निर्णयाबद्दल चांगलेच कार्य करताय तुम्ही. आम्हाला पटतंय ते बरोबर आहे. गोरगरिबाचे आहे ना असेच हे लोक सतावतात, आम्हाला रिक्षावाल्यांना बी सतावतात.
आम्हाला इथं थांबू नका, आता इथं थांबायचं नाही, आता इथं कुठं थांबणार कुठं पण मग आम्ही इथं आदू माणूस आहे, मी इथं पायाचा माझ्या 2 महिने आले खुबा बदललेला आहे बघा उजव्या पायाचा, तरी पण मी रिक्षा चालवतो पण इथं थांबून देत नाही. त्याच्यामुळे थांबलं नाही तर मग पैसे मागतात 2 व्हीलर 4 व्हीलर अशा याला सुद्धा. आणि काय करणार मग आम्ही तरी काय करायचं ना. मग पुणे पोलिसांनी जे नियम काढल्याबद्दल त्यांना आम्ही स्वागत करतो आणि ते नियम कायमस्वरूपी राहायला पाहिजे, हा मला आभार आहे. खरं तर मी पहिलं सर्वप्रथम पुणे पोलिसांचं मनापासून आभार मानतो की ज्यांनी हा कायदा हा नियम काढलाय. तो खऱ्या अर्थाने GR त्याचा निघलाय का नाही हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. का मागच्याच हिट अँड रन म्हणजे जे अगरवाल प्रकरण झालंय, हा प्रकरणावरती पडदा टाकण्यासाठी पुणे पोलिसांचा हा नवीन काय डावपेच असू शकते का असं पुणेकरांना वाटतंय. कारण ह्याचा काही GR अजून निघलेला नाहीये आणि हा जर GR निघला आणि हा जर नियम निघत असेल तर पुणेकर काय महाराष्ट्रभर हा नियम राबवला पाहिजे आणि महाराष्ट्र याला हसत हसत स्वीकारेल. जेवढं पोलिसांची चूक आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन आपण पावती पेड करतो त्यामध्ये पोलिसांना कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही, पैसे घेता येत नाहीत. जर आपण ऑनलाईन पावती पेड जर करत नसेल तरच पोलीस याच्यामध्ये पैसे घेऊ शकतात. पण आता पुणे पोलिसांनी जो आत्ताचा नियम काढला आहे की जो पोलीस कॅश किंवा हातामध्ये पैसे घेईल त्याच्यावरती खंडणी गुन्हा दाखल होईल आणि त्यांना अटक सुद्धा होऊ शकते. म्हणजे खरोखर कौतुकास्पद हा नियम आहे आणि या नियमाला आम्ही पुणेकर सहकार्य करू. पण पुणेकरांनी किंवा महाराष्ट्रातल्या जागरूक नागरिकांनी पण या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपण गाडी चालवताना गाडीचं इन्शुरन्स आहे का, आपल्याकडे लायसन आहे का, आपण हेल्मेट यूज करतोय काय, आणि आपण नियम मोडत तर नाहीये ना, आपण कायद्याच्या बाहेर तर चालत नाहीये ना. आणि या कायद्याचं आम्ही पुणेकर स्वागत करू. पण हा कायदा खऱ्या अर्थाने अंमलात किंवा हा कायदा खऱ्या अर्थाने या ठिकाणी बजावत आहे का, याचा GR आहे का, असं आम्हा पुणेकरांना वाटतं. धन्यवाद. ट्रॅफिक बद्दल बोललात, असेच सगळे नियम काही अवैध धंदे असतील त्यांच्यामध्ये सेटलमेंट करणारे पोलीस असतील त्यांना सुद्धा हाच नियम लागू. येस असा नियम लागू झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने पुणेकरांनी किंवा जे शॉप मालक असतील, आता मी असं मुद्दामून तर 2 नंबर जे धंदे आहेत अवैध धंदे, हे लोक तर आपल्याला यादी देणार नाहीत कोण हप्ते घेत आहेत. पण रवी धंगेकरांनी जे पुण्याचे कसबाचे आमदार आहेत यांनी मध्यंतरी जी लिस्ट दिली आहे की पुण्यामध्ये कुठून कुठून कोणते पोलीस किती हप्ता जमा करताय याच्यावरती खऱ्या अर्थाने पहिलीच चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि यांना त्वरित निलंबित केलं पाहिजे. यांना निलंबित केलं तर बाकीचे त्यांचे जे पोलीस खात्यातले सहकारी आहेत यांना असं वाटेल की बाबा आपले सहकारी हे निलंबित झालेले, आता आपण कुठंतरी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आणि याच्याच अनुषंगाने काही पोलीस अजूनही प्रामाणिकतेने काम करतात, जे सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्याच्या घरातून आलेले आहेत, ज्यांची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, असे काही पोलीस डिपार्टमेंटमधले पुणे पोलीस असतील, म्हणजे मी अनुभवलेले भरपूर किस्से आहेत, मी नावासहित सांगू शकतो. हे खूप प्रामाणिक लोक आहेत, यांचंही या ठिकाणी कौतुक करणं पण गरजेचं आहे. त्या प्रामाणिक पोलिसांना पण यांनी सत्कार केला पाहिजे, जेणेकरून बाकी पोलीस यंत्रणेला त्याचा कुठंतरी एक प्रेरणा भेटेल, उत्साही भेटेल की बाबा चांगलं काम केल्यावरती आपल्याला सत्कार होतोय आणि आपण जर चुकीचं काम करतोय तर आपल्याला या ठिकाणी निलंबित केलं जाते. आणि जे सर्वसामान्य पुणेकर नागरिक आहेत जागरूक, मित्र असं म्हणतो की तुमच्या समोर जर कोणी पैसे घेताना दिसत असेल याचा तुम्ही फोटो काढला पाहिजे, तो CPना किंवा पुणे पोलिसांना कोणालाही पाठवला पाहिजे किंवा आपल्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून तो फोटो व्हायरल झाला पाहिजे, जेणेकरून अवैध धंदेच पहिली गोष्ट बंद झाले पाहिजेत. आणि राहिलं हे लाचलुचपत म्हणजे जे हप्ते घेत आहेत, जे अतिरिक्त पैसे घेत आहेत, या पैशाला पण आळा बसेल आणि पुणेकर मोकळा श्वास घेतील. पुण्यातील अवैध धंद्यांकडे किंवा अनधिकृत गोष्टींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करणारे पोलीस असतील किंवा मग ट्रॅफिक सिग्नलवरती न थांबता कुठेतरी गल्लीत उभं राहून पावत्या फाडणारे पोलीस असतील किंवा एखादा मुद्दा सेटलमेंट करण्यासाठी जे पोलीस पैसे घेतात, अशा सगळ्याच पोलिसांवर आता थेट खंडणीचे गुन्हे दाखल होणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये अटक सुद्धा होऊ शकते, असा थेट इशारा सध्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता तरी पुण्यातल्या पोलिसांवरती वचक बसणार का आणि पुण्यातले हे सगळे जे गैरप्रकार पोलिसांकडून केले जातात याला आळा बसणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर बेकायदेशीररित्या पैशांची मागणी करणारे, लाच घेणारे हे सगळे पोलीस आहेत, त्यांच्या जाचातून, त्यांच्या त्रासातून पुणेकरांना मुक्ती मिळणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन राजरत्नसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.